नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विशाल कीर्तीकर नक्की काय युक्तिवाद करत आहे, कोर्टामध्ये काय बाजू मांडत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण ऊर्जाने तिच्या स्टेटमेंटवर ती ठाम राहिलेली आहे। ऊर्जाने स्पष्टपणे कोर्टाला सांगितलेलं आहे की हो, मी बंदुकीतून गोळी झाडलेली आहे, पण मी झाडलेली गोळी ही विक्रांतला लागलेली नाही, हे स्टेटमेंट ऊर्जाने दिलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर सत्याची बाजू घेतलेली आहे। जे खरं आहे ते तिनं सांगितलंय। म्हणजे ऊर्जाला हर्षवर्धनने सांगितलेलं होतं की कोर्टाच्या समोर तू अशा पद्धतीने बोलू नकोस, तू सांगूच नकोस की तू गोळी झाडली आहे। पण ऊर्जाच्या हातात रिव्हॉल्वर सापडलेली होती, या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या समोर आल्या होत्या आणि ऊर्जाने ठरवलेलं होतं की काहीही झालं तरीही सत्याची कास कधीही सोडायची नाही, कारण आजपर्यंत तिच्या बाबांनी सांगितलेल्या गोष्टींवरतीच ती चालत आलेली होती। आणि पूर्वाने येऊन सुद्धा तिला सांगितलेलं की ऊर्जा, तू खोटं बोलू नकोस, म्हणजे तुला जरी सांगितलं असलं तरीही सत्याची साथ कधीही सोडू नकोस। आणि ऊर्जाने तीच गोष्ट ऐकलेली आहे आणि तिच्या तत्वांशी तिने ठाम राहिलेली आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कोर्टामध्ये आजी, त्याचबरोबर आदित्य, शौर्य सगळे येऊन थांबलेले असतात। अजून हर्षवर्धन जहागीरदार आलेला नसतो। काही कोर्टामध्ये बसलेले जे व्यक्ती असतात ते बोलत असतात। त्यांचं असं म्हणणं असतं की ऊर्जा शिंदे म्हणजे खरंच एखाद्याचा खून करणं, एखाद्याला गोळी झाडणं इथपर्यंत तिची मजल गेली, एवढं कसं काय करू शकली ही? ऊर्जाने गोळी कशी झाडली, ती ही MLA विक्रांत शिर्केच्या मुलाला? असा लोकांमध्ये कुजबूज चाललेली असते। आणि सरकारी वकील म्हणून विशाल कीर्तीकर ही केस लढत आहेत, त्यामुळे आपल्याला विचार करावा लागणार आहे हे सगळं काय घडतंय, असं त्यांचं बोलणं सुरू असतं। त्याचवेळी इकडे शौर्य आजी पाहत असतात। शौर्यला टेन्शन आलेलं असतं की आता खरंच काय होणार आहे, ऊर्जेच्या बाबतीत काय होणार आहे। तेवढ्यातच विशाल कीर्तीकर जे वकील आहेत ते कोर्टात येतात। सगळेजण आता उठून उभे राहिलेले असतात, जज साहेबही आलेले असतात। आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन जहागीरदार तिथे येतात। आणि मग हर्षवर्धन जहागीरदार आल्यानंतर मात्र विशाल कीर्तीकर म्हणतात की मला असं समजलंय की ऊर्जा शिंदे जहागीरदार ही तुमची सून आहे। तर माझं असं म्हणणं होतं की म्हणजे आज कोर्ट गाजणार आहे, चांगलंच रंगणार आहे, म्हणजे तुम्ही तिची केस लढणार आहात ना? तेव्हा हर्षवर्धन स्पष्टपणे सांगतो की नाही, मी ही केस लढणार नाहीये, केस ऊर्जा शिंदे लढणार आहे स्वतः, पण कोर्ट मात्र गाजणार आहे, एवढं लक्षात ठेवा, रंगत मात्र येणार आहे। खरं तर विशाल कीर्तीकर आणि हर्षवर्धन जहागीरदार यांची ओळख आहे, यांचे संबंध आहेत आणि ते चांगले आहेत। आता हे त्यांच्या दोघांच्याही वागण्यातून आपल्याला क्लिअर होत आहे। तर शौर्य, त्याचबरोबर पद्मा सगळेजण तिथं असतात आणि ते पाहत असतात हे सगळं काय चालू आहे। शौर्यला मात्र टेन्शन आलेलं असतं की काय होणार आहे, ऊर्जा यातून बाहेर पडू शकेल का? आणि ऊर्जाला सांगितलंय की डॅडनं जसं बोलायला सांगितलंय तसं जर ऊर्जा बोलली तर नक्कीच ऊर्जा या सगळ्यातून बाहेर पडू शकते। आता विशाल कीर्तीकर आणि हर्षवर्धन जहागीरदार हे दोघंही एकमेकांना हँडशेक करतात, खूप दिवसानंतर समोरासमोर आलेले असतात। आणि त्याचबरोबर या केसच्या बाबतीतली सगळी माहिती आता विशाल कीर्तीकर यांनी मिळवलेली असते आणि ते सरकारी वकील म्हणून तिथे कार्यरत आहेत। आजी, त्याचबरोबर आदित्य सगळेजण तिथं आहेत, सगळेजण पाहत असतात। त्याचवेळी आता इकडे शौर्य पद्माला सांगत असतो की तुला डॅडने जे सांगितलेलं आहे ते सगळं करायचं आहे पद्मा, त्याच पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, त्यामध्ये कुठलीही चूक करू नको, जे आपण ठरवलेलं आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुला बोलाव्या लागणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर पद्मासुद्धा या गोष्टीसाठी तयार होते। म्हणजे काय करायचं आहे, तर कोर्टात खोटं बोलायचं आहे। कोर्टात तिने सांगायचं आहे की गोळी ऊर्जाने झाडलेलीच नाही। आता हर्षवर्धनने हे सांगितलेलं आहे, पद्मावरती दबाव आणला गेलेला आहे, परंतु आता ऊर्जाचं जे स्टेटमेंट असणार आहे त्यावरती कोर्टामध्ये ठरणार आहे की पुढे काय होणार आहे। त्याचबरोबर हर्षवर्धनने सांगितलेल्या गोष्टी आता पद्माने सुद्धा ऐकलेल्या आहेत आणि ऊर्जाला सुद्धा माहिती आहे की काय बोलायचं आहे आणि कसं करायचं आहे ते। आता ऊर्जा कोर्टात आलेली असते, जज साहेब आलेले असतात
आणि कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात होणार असते. तेव्हा मात्र शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो. ऊर्जाची काळजी वाटत असते आणि तो तिला सांगत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असा विश्वास तो तिला देत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा सांगत असते की हो. ऊर्जाच्या डोक्यात विचार सुरू असतात, जे आजपर्यंत आपण केलेलं आहे, आजपर्यंत आपण ज्या मार्गाने गेलेलो आहोत तो मार्ग सोडायचा नाही, हे मात्र ऊर्जाने ठरवलेलं असतं. आज कोर्टात काहीही झालं, कितीही तिथे आरोप झाले, प्रत्यारोप झाले, तरीही त्या गोष्टींवरती आपण ठाम राहायचं, हे मात्र ऊर्जाने केलेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता शौर्य त्याचबरोबर ऊर्जा सगळेजण तिथं आहेत. जजसाहेब आलेले आहेत आणि मग विशाल कीर्तीकर यांना त्यांची बाजू मांडायला सांगितले जाते. तर विशाल कीर्तीकर यांनी सांगायला सुरुवात केलेली असते की मला कोर्टासमोर एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे जहागीरदार यांना असं वाटत होतं की त्या एक वकील आहेत आणि कायद्याच्या पळवाटाच मधून ते स्वतःचा त्यातून बचाव करू शकतील, पण तसं होणार नाही. ऊर्जा शिंदे यांनी आज जी केस आहे ते उभी केलेली त्यांना त्यांच्या बेल मिळण्याबाबत आहे. तर मी कोर्टाला विनंती करू इच्छितो की काहीही झालं तरीही ऊर्जा शिंदे यांना बेल मिळता कामा नये, कारण त्यांनी ही जी केस केलेली आहे स्टँड, त्यामध्ये जर त्यांना बेल मिळाली तर कोर्टाची दिशाभूल केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर जे पुरावे आहेत त्यांच्याबाबत छेडछाड केली जाऊ शकते, हे सांगितलं जात असतं. तेव्हा ऊर्जा मात्र म्हणत असते की असं काही होणार नाही. त्याचबरोबर ऊर्जाला विचारलं जातं की तुमच्या बाजूने वकीलपत्र आलेलं नाही आहे. तेव्हा ऊर्जा सांगते की मी माझी केस स्वतःच लढणार आहे. त्याचवेळी आता विशाल कीर्तीकर तिथं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली असते. विशाल कीर्तीकरांना असं वाटत असतं की आता ही केस आपल्यासाठी खूप सोपी आहे, कारण ऊर्जा शिंदे आपल्या विरोधात आहे आणि जी स्वतःची बाजू स्वतः मांडणार आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन त्याचबरोबर बाकीचे सगळेजण आता ऊर्जाचे स्टेटमेंट काय असणार आहे, ऊर्जावरती काय आरोप केले जाणार आहेत, याबाबत विचार करत असतात. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की काही झालं तरीही ऊर्जा यात पुरती अडकली. विक्रांतचा काटा तर काढला गेलाय, पण ऊर्जा अडकल्यामुळं हर्षवर्धनचा फायदा झालेला असतो. ऊर्जा काही घरात येणार नाही हे त्याला सुद्धा चांगलंच माहिती आहे. त्याचवेळी विशाल कीर्तीकर आता ऊर्जाला प्रश्न विचारायची परवानगी मागतात. तेव्हा मात्र इकडे जज साहेब ती परवानगी देतात आणि विशाल कीर्तीकर त्यांचे मुद्दे मांडायला सुरुवात करतात. त्यांच्या मुद्द्यांनुसार त्यांनी जे काही केलेलं आहे त्यानुसार काही गोष्टी क्लिअर होत असतात. ते म्हणतात की आत्ता कोर्टामध्ये ही केस स्टँड झालेली आहे. MLA विक्रांत शिर्के यांच्या मुलाची ही केस आहे. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनी त्यांना एका गोडाऊनमध्ये भेटायला बोलवलं आणि तिथे भेटायला बोलावून त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. मग ऊर्जाला प्रश्न विचारले जातात की मला सांगा की त्या रात्री तुम्ही विक्रांत शिर्केला धमकी दिली होती का? तुम्ही त्याला सांगितलं होतं का फोनवरती की तुझा जीव घेईल मी, तुला सोडणार नाही, अशा भाषेत तुम्ही बोलला होतात का? आता मात्र ऊर्जाला धक्का बसलेला असतो. ऊर्जा पाहतच राहते, कारण ऊर्जाला कळलेलं आहे की काय झाले ते, म्हणून ऊर्जा त्या माणसाकडे पाहतच राहते. तेव्हा ते सांगू लागतात की हो, इकडे जहागीरदार यांच्या घरी पार्टी ठेवलेली होती. खरं तर जहागीरदारांच्या घरामध्ये सगळेच लॉयर आहेत आणि पार्टी ठेवलेली होती, त्यासाठी नामांकित वकील मंडळी बोलवलेली होती. पण त्याच पार्टीमध्ये सत्य समोर आलेलं आहे आणि ते सत्य असं आहे की ऊर्जा शिंदे यांनी विक्रांतला फोन करून धमकी दिलेली होती. अगदी काही वेळापूर्वीच, म्हणजे विक्रांत शिर्केचा खून झाला त्याच्या काही आधी ही धमकी देण्यात आलेली होती. विक्रांतला शेवटचा फोन जो आलेला होता तो ऊर्जा शिंदे यांचा होता आणि त्यानंतरही अननोन नंबरवर त्या दोघांचंही बोलणं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता लक्षात येत असतात. मग इकडे हे सांगितलं जातं, ऊर्जाला विचारलं जातं की तुम्ही का गेला होता एवढ्या उशिरा त्या ठिकाणी, तुम्ही का गेला होता? हा प्रश्न जेव्हा ऊर्जाला विचारला जातो तेव्हा मात्र ऊर्जा सांगते की मी माझ्या एका केसच्या संदर्भात तिथे गेले होते. मग कोणती केस? तर ऊर्जा कोर्टाला सांगू लागते की सुशीलाताईंची जी मुलगी आहे त्यांच्या एरियामध्ये एका केमिकल फॅक्टरीमधून दूषित पाणी येतं आणि सुशीलाताईंच्या मुलीच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत आणि त्या दूषित पाण्याच्या बाबतीतली ती केस होती आणि त्यासाठी ती केस लढण्यासाठी मी तिथे गेलेले होते, हे सांगितलं जातं.
मग तुम्ही जी केस लढण्यासाठी तिथे गेला होता त्यावरून मला काही गोष्टी हव्या आहेत, त्या म्हणजेच की तुम्ही तिथे गेलात, बरोबर आहे. मग तिथे गेल्यानंतर काय झालं? जी सुशीला आहे तिचा नंबर, फोन नंबर काही आहे का तुमच्याकडे, तो द्या. आता ऊर्जाकडे फोन नंबरही नाही आणि सुशिलाच्या बाबतीत कुठली गोष्टच तिच्याकडे नाहीये, पत्ताही नाहीये. ऊर्जा म्हणते की नाहीये, माझ्याकडे पत्ता नाहीये. मग तिला आठवतं तिनं जेव्हा सुशिलाला बोललेली असते की मला तुमचा पत्ता द्या, त्याचबरोबर फोन नंबर द्या. फोन नंबर मागितल्यावर सुशिला म्हणालेली असते की नाही, माझ्याकडे आता आम्ही जातो इथून, म्हणून ऊर्जा तिला सोडायला चाललेली असते. तेव्हा मात्र सुशिलाने या पद्धतीने गोष्टी फिरवायला सुरुवात केलेली असते. सुशिला म्हणते की इथेच सोडा ताई, आम्ही जातो. म्हणजे ऊर्जा सोडायला चाललेली असते रिक्षा करून, तर तिने ऊर्जाला येऊ दिलेलं नसतं. त्याचबरोबर मोबाईल नंबर मागितला तर सांगितलेलं असतं की माझ्याकडे फोन नाहीये. मग ऊर्जा शिंदे जेव्हा घरातून गेल्या तेव्हा काही गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजेच ऊर्जा शिंदेला जेव्हा पार्टीमध्ये फोन आला तेव्हा काही लोकांनी ते ऐकलेलं आहे, तसं स्टेटमेंट आपल्याकडे आहे. आणि मग घरातून का त्यांनी जाताना कोणालाच ही गोष्ट का सांगितली नाहीये? जसं साहेब तुमच्या लक्षात येते का, एखादी व्यक्ती खून करण्यासाठी जेव्हा घरातून बाहेर पडत असते तेव्हा ती व्यक्ती कोणाला काहीच सांगत नाही आणि थोडंच ती सांगून जाणार होती. म्हणूनच ऊर्जा शिंदे यांनी घरात कोणाला काही सांगितलेलं नाहीये. पोलिसांनी त्यांच्या घरचे सगळ्यांचे स्टेटमेंट घेतलेले आहेत. त्यामध्ये हेच स्पष्ट होत आहे की ऊर्जा शिंदे ह्या जाणून बुजून त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. अशी कोणती फॅक्टरी, आणि पोलिसांनीच दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही त्या मुकदमाचा उल्लेख केलेला आहे. मग त्या मुकदमाचं नाव सांगा, तुम्ही त्याला भेटलेलं का? ऊर्जाचं यावर नाही उत्तर असतं. मग ऊर्जा आता सांगायला सुरुवात करते की ज्या गोष्टी घडत असतात त्यानुसार क्लिअर होत असतं की पुढे काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने ही केस स्टँड होणार आहे. या सगळ्या गोष्टी आता क्लिअर होणार असतात आणि त्याच पद्धतीने सुरू झालेलं असतं ते म्हणजे हिअरिंग. हिअरिंगमध्ये काय काय होणार आहे हा अंदाज ऊर्जालाही आलेला नव्हता, पण ऊर्जाने मात्र हुशारीने ही केस हँडल करण्याचं ठरवलेलं असतं. आता ऊर्जा सांगत असते की हो, मी माझ्या नवऱ्याला शौर्यला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ॲडव्होकेट कीर्तिकर तिथं सांगू लागतात की प्रयत्न केला म्हणजे तुम्ही सांगू शकला नाहीये, तुमच्या घरात कोणालाच तुम्ही सांगू शकणार नाहीये घरातलं बाहेर जाताना. तेव्हा ती सांगते की आमच्या घरामध्ये पार्टी होती आणि त्यावेळेस खूप लोक आलेले होते आणि नेमकं त्याच वेळेस आता मला तिथं बाहेर जावं लागणार होतं. मला सुशीला त्यांचा फोन आलेला होता आणि म्हणून मी घरातून बाहेर पडत होते आणि नेमकं त्याच वेळेस शौर्यला मी सांगण्यासाठी प्रयत्न केला, शौर्यला फोनही केला, त्यानंतर मी त्याला मेसेज टाकला, असं सगळं ऊर्जा सांगत असते. तिला आठवत असतं की ती फसली गेली, पूर्णपणे अडकली गेली, कारण तिच्याकडे आता सुशीलाचा नंबर नाहीये, त्याचबरोबर पत्ता नाहीये. पण ऊर्जा एक गोष्ट विसरते, ती म्हणजे सुशीलाने तिला ज्या वेळी एका माणसाच्या नंबरवरून फोन केलेला आहे ते नंबर तर ऊर्जाकडे आहेत आणि ही गोष्ट ऊर्जा कसं काय विसरू शकते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो तिच्या लक्षात आलेला नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर परब यांना बोलवलं जातं आणि इन्स्पेक्टर परब जे आहेत ते आता सांगणार असतात की नक्की या केसच्या बाबतीत काय झालेलं आहे, ही केस कशा पद्धतीने सोडवावी लागणार आहे, हे सगळं कोर्टाच्या समोर येणार असतं. आता शौर्य मात्र कान देऊन हे सगळं ऐकत असतो. शौर्याला माहिती आहे की ऊर्जाला मी सांगितले की ही गोळी तू चालवलेली नाही, त्यामुळं काहीही झालं तरीही ही गोष्ट ॲक्सेप्ट करायची नाही. त्यानंतर ॲडव्होकेट कीर्तिकर म्हणतात की उत्तर द्या. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो, मी सांगते तुम्हाला. तेव्हा पोलिसांना जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटनुसार ऊर्जा सांगायला तयार होते. ऊर्जा सांगू लागते की हो, मी तुम्हाला सांगते की गोळी मी झाडलेली आहे. आणि त्याचवेळी हर्षवर्धन शौर्यकडे पाहू लागतो. म्हणजेच हर्षवर्धनच्या लक्षात येतं की एवढं सांगूनही हिने आपलं ऐकलेलं नाही, तर आता हिच्याबरोबर बोलण्यात अर्थ नाही, असं लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य सगळेजण पाहू लागतात, कारण ज्या पद्धतीने ऊर्जाने आता पुन्हा स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्यामध्ये ऊर्जा पूर्णपणे शुद्धीत असते. ऊर्जाला विचारलं जातं की तुम्हाला पोलिसांना स्टेटमेंट देताना दडपण होतं का? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, मी जेव्हा पोलिसांना स्टेटमेंट देत होते तेव्हा मला खरंच दडपण आलेलं होतं आणि त्यामध्ये मी त्यांना ते स्टेटमेंट दिलेलं आहे.
मग तुम्हाला आत्ता काय वाटतं? हे विचारल्यानंतर आता पुढच्या गोष्टी समोर येऊ लागलेल्या असतात. ऊर्जाला खरं तर काळजी वाटत असते, जे काही घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींची काळजी वाटत असते. आणि आता मात्र इकडे ऊर्जा स्पष्टपणे राहत असते. तर ॲडव्होकेट कीर्तिकर सांगतात की हे बघा, आरोपी एक वकील आहे, कुठलीही छेडछाड त्यांनी करू नये यासाठी मी त्यांना काही गोष्टी बोलत आहे. त्या म्हणजे त्यांना 10 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात यावी, त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीमध्ये विश्वास ठेवला जाऊ नये, त्यांनी कुठल्याही गोष्टींची पुराव्यांची छेडछाड करू नये, असं सगळं बोललं जात असतं. आणि ॲडव्होकेट कीर्तिकरने ऊर्जाचा जामीन नामंजूर करण्यास सांगितलं. आता जज साहेबांनी जेव्हा ऊर्जाला प्रश्न विचारला जातो तेव्हा मात्र जज साहेब ऊर्जाला विचारतात की गोळी कोणी झाडली. आता ऊर्जा स्पष्टपणे तिथं सांगते की हो, ती गोळी मी झाडलेली आहे, पण माझ्या बंदुकीतून झाडलेली गोळी विक्रांतला लागलेली नाही, हे ऊर्जाने तिथं क्लिअर केलेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्याला धक्का बसलाय, कारण शौर्याने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने विचार केलेला होता की ऊर्जानी कोर्टामध्ये जर सांगितलं मी गोळी झाडलीच नाही आहे तर ही गोष्ट सोपी होणार होती. पण ऊर्जाने तसं न सांगता तिने स्पष्टपणे तिथं सगळ्यांच्या समोर आणलं की तिने गोळी झाडली. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.